हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. सो मॉर्निंग झाली आहे, 10 वाजलेत आता आणि अजूनपर्यंत आम्ही आंघोळ नाही केली आहे कारण की अजून थंडी भरपूर होती. आता आम्ही जरा बाहेर गेलेलो गाडीने आणि त्याची शेतं वगैरे बघून आलो, पण मोबाईल पूर्ण डेड झालेला. एवढं टेम्परेचर कमी आहे इकडं की रात्री माझा मोबाईल 80% होता, पण सकाळी बघितला थंडीच्या कारणाने मोबाईल डेड झालेला. चार्जिंगला लावला आता मगाशी, तोपर्यंत आम्ही बाहेर फिरून वगैरे आलो. अजूनही पूर्ण फ्रेश नाही झालो आहे, डोळे बघून तुम्ही समजालच. मी चष्मा लावला आहे आणि ऊन पण लागतो जरा डोळ्यांना म्हणून. तर आता आम्ही जाऊ खाली, मस्त फ्रेश होऊ आणि निघूयात पुढच्या आपल्या प्रवासाला. कारण आज आम्हाला भरपूर असे डेस्टिनेशन कवर करायचे आहेत जे तुम्हालाही दाखवायचे आहेत आणि आम्ही त्यांचा मस्त मजा घेणार आहे. आणि हां, विरूची तुम्हाला शेतं वगैरे दाखवतो आजूबाजूचा. आम्ही आता याच्या टॅरेसवर आहे, हे मागं शेत आहे, हा विरूचं घर आहे. मी आज विरूचं घर पण तुम्हाला एक्सप्लोअर करेन. मस्त आहे त्याचं घर. गावाकडची अशी घरं बघून ना मला माझं बालपण आठवतं, कारण आमचं पण लहानपणी घर असंच मोठं होतं. बाकी त्यांनी आता नवीन तिथे बनवलं आहे. नवीन घरात त्यांनी म्हशी वगैरे ठेवलेत छोटे पिल्लू, कारण त्यांना थंडी लागते ना. सो आता आपण दात घासूयात आणि मग फ्रेश होऊन नाश्ता करून निघूयात. वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. म्हणजे आता मी जस्ट फ्रेश वगैरे झालो, एकदम ऑल सेट, एकदम रेडी झालो आहे. आणि मागे म्हैस उभी आहे, त्या म्हैसच्या मागे आपली गाडी उभी आहे आणि त्याच्या पुढे रस्ता. आता आम्ही आंघोळ केल्यानंतर कोणता मामा भांजा कोणता असं देवस्थान आहे, म्हणजे त्याच्यातनं त्याचे मामा अमर आहेत. भांजा काहीतरी स्टोरी आहे, मी आता निघताना तुम्हाला सांगेन. आता त्यांनी मस्त नाश्ता वगैरे केलेला आहे, दर्शन त्यांच्या घराच्या वर आहे आणि विरू इकडं आंघोळ करतो आहे. म्हणजे असं याच्या घराच्या इथं आलो का एवढं मस्त वाईब येते ना, म्हणजे शब्द नाहीत. बाकी काय, ऑल सेट एकदम मस्त. आम्ही ट्रिप एन्जॉय करतो आहे फुल, आणि हे बघून तुम्ही एन्जॉय करताय ट्रिप. बाकी याचं घर कसं आहे मी तुम्हाला दाखवतो, रात्री दाखवता आलं नाही. आता मी तुम्हाला घर, याच्या घराच्या समोरचा एंट्रन्स आहे हा. इकडे याचं असं घराची एंट्री आहे. हा आता याने नवीन बनवलं आहे. इथनं आतमध्ये आलो की याची ओटी आहे, इकडं थोडंफार सामान आहे. बाकी इथनं असं आतमध्ये आलो तर इथे गहू उन्हात ठेवले त्यांनी. आणि मग असा वर्क अराऊंड बघाल तर हा यांचा जुना घर आहे, कोणी राहत नाही आता. इथं खोली या बाजूची इथलं आहे. इथनं स्टेप्स आहेत तसे. याचा बाबू बसला इथं, देवपूजा करते वाटतं. ही विरूची गाडी. आणि मग आतमध्ये आलो की तिथनं आतमध्ये आलो याच्या घरात, तर आम्ही इकडं झोपलेलो. या ठिकाणी 2 पलंग होते. विरूच्या वडिलांचं रूम, विरूचा रूम, आणि इकडं त्यांचं किचन आहे. देन असं वर गेल्यावर स्टेप्सनी वर आलो ना, तर मग इकडे जन्नत आहे, जन्नत. आय मीन इकडं अशी शेती आहे, पूर्ण झाड आहे, झाडाची सावली आहे. गावात मोजून यांचे पंडितांचे 4-5 घर आहेत. बाकी इकडं त्यांची घरातली सगळी कामं बिमं करणारी माणसं. आणि दर्शन बसला मस्त ऊन शेकत. हा त्याचा भाऊ आहे जो तिकडं असतो, आपला काय बोलतात थंड हवेचं ठिकाण, उत्तराखंड कोणत्या साईडला तिकडे असतो तो. त्यांचा ट्रॅक्टर, त्याची स्कॉर्पिओ त्या पोराची. असं काही पूर्ण्याचं घर आहे. आणि हो बोलतात ना अतिथी देवो भव. याच्या घरी आल्यावर जी आमची सोय करतायत, त्याची आई, त्याची बहीण, त्याचे वडील, त्याची बायको, त्याचा छोटासा पोरगा क्यूटसा, म्हणजे जी आपुलकी असते ना त्यांच्या माणसांकडनं जी भेटते ना, खरंच त्याच्याने ना आपल्याला वाटत नाही की आपण आपल्या घरापासून लांब आहोत म्हणून. खूप मस्त वाटते आणि लय मजा येते खरंच. विरू थँक्स. मस्तपैकी मूग भजी आलेत, ही वेगळी कांदा भजी आहेत, बिस्किट, काजू, फरसाण, चटणी, सॅलॅड, मिरची भजी. एक नंबर. ही खातिरदारी बघितली, लय भारी मजा येते यार, लय मस्त, म्हणजे मस्त वाटते यार खरंच. ही जी आपुलकी त्यांच्याकडनं भेटते ना. विरो
आता नाश्ता करायचा, आम्हाला निघायचं चित्रकूट नहीं उन लोग किधर मामा भतीजा कौन सा अपन जा रहे उधर? हाँ अपना बसावन बाबा हाँ, उधर। सिमरिया में एक सिमरिया अच्छा है, पहुंच गए हो भाई। सिमरिया में एक अच्छा है गृहस्थल है, वहाँ पर चलना है। उसके बाद चित्रकूट जा रहे हैं हमें। ठीक आहे, आता मस्त नाश्ता करतो पहिले सगळं आणि और मग फिर रात का निघूयात डिनर भी यही करना है हमें। निघूयात पटकन निघूयात, ते पोहोचलेत पोरं। भाई हम लोग ऑल सेट हो गए अभी मस्त। आता म्हैस इकडे, वीरू बॅग डाल दे गाडी में। तर आपण निघूयात, आपला पण आता माझी कधीपासून थांबले आपल्यासाठी, सो आपण पटकन निघूयात, बसूयात गाडी। पांडे बोल ना, याला पांडेचा फोन आलाय। पांडे मैं अभी घर बोला से- गणपती बाप्पा। भेटूयात रोडवर आता। त्याच्या घराच्या इथनं निघालो, बाहेर आलो आता। आता मांजी माझा जो मित्र ज्या ऑफिसमध्ये मी कामाला होतो तिथं तो होता, त्याला आता भेटणार आम्ही। तो तिथं किधर काय हो, बसावन सिमरिया बसावण समरिया कुठेतरी तो थांबला आहे। तर त्यांनी आजचा सगळं नियोजन करून ठेवलं ऑलरेडी। बोलतो माझ्या मित्राकडे एक मिनिट हा जरा, तर त्यांनी सगळं नियोजन करून ठेवलं आजचा। तो बोलतो तुम्ही फक्त या, राहायची खायची वगैरे सोय आपण करूयात। पण म्हटलं नको तू लोड घेऊ, थोडाफार आपण पण करूयात। आपण आलोय तर असंच नाही आलोय, आपण पण मस्त एक्सप्लोअर करूयात, फिरूयात, मज्जा घेऊयात। आता पटापट त्याला मी कधीपासून टाळतोय, 11:30 वाजल्यापासून इथे तिथे, पण आता भेटूयात त्याला पटकन आणि मग आपला जर्नी स्टार्ट करूयात। म्हणजे काय काय एक्सप्लोअर करायचे ते आज आपण करूयात। ओके ओके वीरू, ओके बॉस, दर्शन ओके, एकदम ओके। ओके मग थँक्यू। हे जे समोर दिसत आहे ते सगळे गाड्या लोडेड आहेत। आता वीरू सांगत होता, तो सांगेल बघा। वीरू क्या है, एक बता मेरे को जरा। ये सोसाइटी है, यहाँ पर सोसाइटी में कैसा है, अपना दुकान शॉप से अच्छा देने से अच्छा हम सोसाइटी में अपना अनाज देते हैं तो अच्छा दाम मिलता है, टाइम से पैसे मिलता है। जैसे कि अपने को गेहूं देना है या फिर चावल देना है, तो अगर हम अपना उधर जाके दुकान में देंगे तो कम रेट मिलेगा, यहाँ से अच्छा रेट मिलता है और टाइम में पैसा आता है। म्हणजे इथे गव्हर्नमेंट का, हाँ गवर्नमेंट गव्हर्नमेंटची माणसं येतात इथं। आणि जसे मोठे मोठे माणसं असतात नाही का, जे म्हणजे बोलतात सावकार विकार, ते विकत घेतात। तर ते त्यापेक्षा यांच्या गावातले लोक काय करतात, गव्हर्नमेंटची माणसं येतात तिकडे, सगळ्या यांचा जो ज्यादा लेते हैं, 50 क्विंटल से ज्यादा ही लेते हैं। 50 क्विंटलच्याहून जास्तीत जास्त धान्य आहे त्यांना देतात आणि मग ते इथून जातात मेन मार्केट MP, तिथनं ते सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतात ऑल ओव्हर इंडिया। सो कसा वाटला यांच्या इथला, लई लई धान्य, इकडं लई धान्य पिकतोय बघा। राई बी बघा, आता हे राई आहे ना रे, DDLG आपला दिल कौन सा क्या पिक्चर, ये दिखाना दिखाना है तो छोटा क्या है, पिक्चर का क्या नाम था, DDL क्या, DDLG दिल वाले दुल्हनिया, जाएंगे। दिल वाले दुल्हनिया। सिमरन विरूच्या इथल्या मार्केट मध्ये पोहोचले। क्या मार्केट का नाम आहे विरू? सिमरिया सिमरिया मार्केट। बघा असं मार्केट इथं, असं वाटते खरंच मस्त गावाकडं आलोय, गावाकडं। जो स्कॉर्पियो आ रहा है ना, उधर से राइट जाना है अपने। बसावन मामाला आपण आता पोहोचलोय। इथून राईटला टर्न मारला का बसावन मामा, आणि आता मांजी कुठे आपल्याला तेच बघावं लागेल। इथं नदी आहे कुठे आजूबाजूला, तिथंच मांजी आहे। ही बघा एंट्री बसावन मामाची, बसावन मामा। बोलो बसावन बाबा की जय। दुकानं वगैरे लागले छोटी मोठी, एंट्री आहे। पार्किंग इकडे नको आहे आपल्याला, आपण डायरेक्ट आतमध्ये जायचं। किती रे, सीधा ना। गाडी पार्क वगैरे केली आहे। मांजी आता कुठे काय माहिती, मला बोलला पार्किंगमध्ये, पण मला तर पार्किंगमध्ये काय दिसत नाही। आता त्यांनी नक्की कोणती गाडी आणली कोणती नाही माहिती नाही। आम्ही उतरलो पण आमचं एक गडी नाही उतरत, काय माहिती त्याला काय गाडीत आवडतं। सगळे आलेत बाहेर तरी तो आतमध्ये बघू। आता येईल मांजी, मांजीला भेटू मग आपण आतमध्ये। स्टोरी काय एक्झॅक्ट बसावन मामाची स्टोरी काय काय नाही ते तुम्हाला सांगूयात। म्हणजे काय स्टोरी कसं काय ते सगळं। यार मांजी बहुत दिन के बाद मिल रहा है यार। देख अपना मांजी मिला बहुत दिन के बाद। माँ कसम 3 साल बाद, 3 साल बाद मांजी का हाइट बढ़ा ली है भाई, बाकी सब बढ़ गया है। नहीं कम हो गया, 6 किलो वजन क्या कम किया पहले मैंने। कैसा था, मेरे पास फोटो है अभी भी। अभी भी है। हाँ जी मिल गया बहुत दिन के बाद, बहुत अच्छा लग रहा है। अरे घर आना था स्टोरी मेरी, लेकिन रुको जरा बात करते। ये बंदा अपना एक ना किधर गया देखो, घूम रहा है। वो दुनिया से परेशान है यार, उसको बेल्ट नहीं मिल रहा है। और हम लोग सब ऑल सेट, शूज़ वीज निकाल के जा रहे हैं अंदर। अभी आतमध्ये चालले, सॉरी त्यांच्याशी हिंदी बोलून बोलून मला पण हिंदीच बोलतो मी तुमच्याशी, मराठीत बोलतो। चला त्याची पोरं बिरं सगळी तिकडे उभी आहेत, बघूयात। आता नदी इकडं लग्न झालं वाटतं, पूजा चालू यांची मस्त। आणि बाकी
समोर तर लय भारी दिसते यार, नदी बिदी आहे वाटतं. या बाबांकडे कोणी पूजेला आला नाही वाटतं. ॲडव्हर्टाइजमेंट करा बाबाची. हा मंदिर आहे वाटतं. लय खतरनाक मासे देतं. लयच आहेत म्हणजे जास्तीच मासे. मांजी एवढे आहेत छोटे छोटे. मांजी जसं छोटा आहे ना तसे मासे छोटे आहेत. किती मासे आहेत बघा, एकदम जवळ. आपला पाय आणि हे मासे. जाला डाल मांजी इसमें. खाएगा तू, मच्छी खाता है क्या? ये देखो इधर कितना झुमका है. चला जाऊयात, पाय वगैरे धुतलेत आपण. आता मंदिरात जाऊयात, दर्शन घेऊयात. ये मांजी कुछ तो स्टोरी बताना यार ये टेम्पल का. मतलब क्या बताना, वही क्या एग्जैक्ट मतलब मंदिर का क्या है? हाँ? बोले जाते बाकी आगे पता नहीं. ऐसा सुना है कि मामा और भतीजा कुछ था तो मामा अमर हुए थे, ऐसा कुछ स्टोरी है क्या? ऐसा कुछ है, इनको पता क्यों? मैंने तो ऐसा सुना है. हाँ, किसी को तो पूछना पड़ेगा एक्चुअली ये टेम्पल का क्या स्टोरी है. यहाँ के कुछ लोग को पता होगा. हाँ. वीरू चाललंय त्या बाबांना विचारायला की बाबा बसवान बाबाची स्टोरी काय आहे. तर तो त्यांना विचारतोय आणि मग तो आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. बघूयात सांगतो की नाही बरोबर. मित्रांनो, आता इथलेच हे लोकल आहेत हे, आणि बाकी वीरूनी त्यांना आपलं विचारले की आम्हाला थोडी काही माहिती सांगा या मंदिराबद्दल, काय कसं ते. तर ते आपल्याला थोडं 2 मिनटात एक्सप्लेन करणार. आप बताओ भाई कैसे क्या जीर्णोद्धार हुआ. मामा एक मानव थे, जैसे हम लोग मानव थे. इनका नाम खारा कुम्हारा था. खारा कुम्हारा था. हाँ, ये राजा की गढ़ी थी. राजा की गढ़ी थी यहाँ पर ये प्लेस. ये बसावना था. ठीक. बसावना पीपल को बहुत मानते, जैसे हम लोग हनुमान जी, शंकर जी. पीपल को मानते थे. बहुत ज़्यादा बहुत ज़्यादा मानते थे. तो राजा के पास हाथी रजवाड़े रहते थे, तो राजा भेजता था चरवाने के लिए. बसाना में मना कर दिए थे. जब मना कर दिए तो राजा क्रोध आया. बसाना में शादी होने वाली थी खारा कुम्हारा गाँव में. हाँ. तो बसाना में शादी में चले गए. शादी में चले गए. फिर राजा जान गए बसाना की शादी हो रही है, तो हाथी को भेजा पीपर को चरवाने के लिए. पीपल को चढ़वाने के लिए. चरवा लिया. बसाना को शादी होने वाली, सुबह जब परछन हो गया करता था, तो परछन में बसाना को सपन हुआ कि मेरा पीपर चरवा दिए. आधी शादी छोड़कर चल दिए. यहाँ पर देखें सब कुछ चला. वही जो कटार लिए रहते थे, वो कटार मार लिए थे हाथी में. उनका हाथी निकल आया, वहीं पर उनका आत्मदाह हो गया. राजा को पता चला, सूचना मिला, तो राजा फिर नदी है ये, नदी में हाथी लोगों को पानी पिलाए थे. अचानक से बसाना प्रकट हो गए, भाग दिए कि राजा बसाना फिर से जीवित हो गए. तो राजा ये सूचना मिली राजा को. जब राजा को सूचना मिली तो बसाना फिर उनकी सब गढ़ी उड़ी, ये गाड़ी है ऊपर गढ़ी है, तो ये सब गढ़ी नष्ट कर दिए. उनका एक बालक तो बसावन मामा बोल दिया, तो उन्हें बस छोड़ दिया गया. बाकी सबको मार दिया गया. लेकिन वो जो आपने बात बोला, जो मामा बोल दिया, हाँ, वो राजा का बालक था. अच्छा, उसको सिर्फ छोड़ के बाकी लोग को मार दिया. उसको छोड़ दिए, इसलिए बसावन मामा नाम पड़ गया. अच्छा, मतलब हर एक जन मामा इसीलिए बोलता है कि अपने ऊपर उनकी छत्र छाया रहे, इसीलिए सब जन बसवान मामा बोलते. ओके. सो अशी काय अशी त्यांची माहिती आहे. आणि खरंच म्हणजे चांगलीच माहिती आहे की त्यांचं नाव मामा म्हणून का पडला. तर राजाच्या पोरांनी जर त्याला मामा म्हणून नसतं बोलवलं तर त्या पोराचं पण तिथं झालं असतं. पण त्याच्यानंतर इथे जे पण काय झाले ते सगळं चांगलंच झाले, कारण त्यांची छत्रच आहे. त्यांना मामा बोलल्यानंतर सगळे त्यांच्या भाच्यासारखे झालेत आणि सगळ्यांवर त्यांची कृपादृष्टी आणि सगळ्यांचा जीर्णोद्धार म्हणजे जे पण काय असेल चांगल्या गोष्टी ते बसवान मामा त्यांच्या पाठीशी उभं राहून करून. आता आम्ही तिथनं निघालोय बसवान मामाच्या इथनं. आता एक वॉटरफॉलला चाललोय. ही मांजीची गाडी पुढे आहे आणि आम्ही आता गाडीत बसलोय. इथं आपला हा सोम्या गोम्या आहे आणि इथं मोमे आहे. तर आपण आता जाऊयात, त्यांना फॉलोअप करूयात आणि पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचूयात. बोला जय बसवान मामा. एकदम भारी क्लायमेट आहे इकडं. आपला पळसदरी किंवा हे जे आहेत ना आपल्याकडूनचे काही स्पॉट्स, म्हणजे इथं झरणा वगैरे वॉटरफॉल बोलतात नाही का चांगला. आणि पावसाळ्यात आय थिंक इकडं ना लय खतरनाक वॉटरफॉल असेल. आता पण आवाज पाण्याचा जो येतोय ना, तुम्हाला येतोय ना येतो माहिती नाही,
पण लय भारी वॉटरफॉल दिसतोय, मी तुम्हाला दाखवतो बघा. पुढे जाऊन दाखवतो. हाँ तो अभी इसके घर पे जाके आएगा ये देखो. ओ हो माँ कसम. भाई एक नंबर है यार, एक नंबर. यहाँ पे पत्थर फेंकोगे ना, ऐसा लगेगा वहाँ दूर जा रहा है, यहीं पे पत्थर पानी नहीं जा सकता है यहाँ. आता आम्ही इथं पूर्वा फॉलच्या इथं आलो आहे आणि पूर्वा फॉल म्हणजे इथं हा जो वॉटरफॉल तुम्ही बघताय ना, हा जो वॉटरफॉल लय खतरनाक, म्हणजे हवा तर आहेच इथे आणि पाण्याचा आवाज तुम्हाला येतोय नाही येतोय माहिती नाही, पण लय भारी वाटते. आणि हा पावसाळ्यात एवढं अफलातून वाटत असेल ना इथं, इथपर्यंत पाण्याचं म्हणजे हवेनी ना इथपर्यंत पाण्याचे हे थेंब येत आहेत, ते लय भारी वाटते यार, लय भारी. आता आम्ही ना म्हणजे जंगल एरियामध्ये आहे, आजूबाजूला बघतो एकदम मस्त जंगल घाटी आहे आणि रस्ता अजून छोटा झाला आहे. आता एक गाडी पुढे गेली आमची, आम्ही सावकाश सावकाश मस्त निसर्गाची मज्जा मस्ती घेत आम्ही चाललोय. आता इथं थोड्या वेळातच म्हणजे याचं घर तर आहेच UP बॉर्डरवरच, थोडा 10-15 किलोमीटर, तर इथनं आय थिंक आपण UPमध्ये एंटर करणार आहोत. तर ही ट्रिप फक्त MP पर्यंत सीमित नव्हती, तर UP मध्येही चाललोय आम्ही. UP में कहाँ पे जा रहे मी? ये मानिकपुर मतलब 5 किलोमीटर आगे आहे. मानिकपूर म्हणून कोणतं गाव आहे का काय आहे तिकडं, आम्ही चाललोय. बघूयात आता, जरा रापरूप जावं लागेल कारण ती गाडी खूप पुढे गेली असं वाटतं. मी हळूहळू सावकाश बोलत चाललेलो. फायनली आपण आता श्री परमहंस आश्रम धारकुंडी इथं पोचलो आहे आणि आतमध्ये जाऊयात. इधर ही राम भगवान ने वनवास काटा था, ऐसे बोल रहा तू? नहीं, चित्रकूट में. तो यहाँ पे क्या है? यहाँ पे मतलब वो महाराज जी जो रहते हैं ना, सतगुरुदेव अच्छा भगवान. हाँ, तूने वो बताया स्टोरी. ओके ओके. हा चित्रकूटला राम भगवानने आपला वनवास कापलेला, हे तर धारकुंडी आश्रम आहे. ठीक आहे, आपण गाडी पार्क करूयात आणि मग आतमध्ये जाऊया. तिथे माकडं लई आहेत बाबा रे बाबा, हे वेगळीच माकडं आहेत, एकदम वेगळे दिसतात बघा. चिडवतो तो बाबा, हट कर मत आएगा अपने पास. ही खतरनाक येते बाबा. बघा उवा काढतोय तो, एकदम मस्त आरामात बसल्या आणि ती उवा काढते बघ कशी भारी. असा काय आश्रम आहे महाराजांचा. इथं फोटो वगैरे काढणं मना आहे, पण पटकन एक नॉर्मल छोटीशी व्हिडिओ घेऊन खाली असं उभी आहे. आणि इथं झरणं आहे वाटतं. हे बघा, लादीले थंडी आहे. एकदम मस्त वाटते इकडं. इथे ना गुफा आहे, त्या गुफेत असं गुरु बोलते की महाराज जप करायचे आणि त्यांची जागा होती लोक इथेच. आता लॉक आहे, आपण तोपर्यंत इकडे बघूयात काय ते. तोच पाणी इकडून येतोय. गरम आहे पाणी. आता इथं आश्रमातच बसलो आहे, सगळी पोरं जेवतो तिथं आणि आपण जेवते. मोबाईल अलाउड नाही तरी चोरून शूटिंग करतो. त्याला जेवण वगैरे करून आम्ही आता बाहेर आलो आहे. महाप्रसाद क्या पैसी जी? महाप्रसादासोबत ते आम्हाला भांडी पण घासायला सांगत होते, पण ती स्कीम यांनी पास करून नाही दिली. आले बाहेर ते भांडी नाही घासत. तर आता इथे आम्ही फोटो वगैरे काढू, इथनं निघू. चित्र कुठणार रे इसके बाद? ठीक आहे, भेटूया. चित्रकूट इथे आहे. या ठिकाणी ना पांडव आलेले असे आत्ताच सूत्रों के हिसाब से हमें पता चला आहे. तर आता आम्ही त्या कुंडाच्या इथे चाललो, ते कुंड बघून घेतो. मस्त. दर्शन कुठे गेला? दर्शन गाडीतच आहे. लय माकड आहेत आणि जंगल लय का एकदम घना जंगल आहे. दर्शन खतरनाक जंगल आहे. कैसा जंगल है? खतरनाक. चलते अंदर, चलो चलते हैं जंगल में. अभी हम
हमारा मित्र तो ये हमारे साथ रहेगा, कोई आया तो हम फ्रंट में इनको करेंगे पक्का। एक नंबर। क्या स्टोरी है? सर इधर की स्टोरी ऐसा, यहाँ पर पांडव आए थे। हाँ, पांडव यहाँ पर स्नान किए थे, 5 पांडव। जब ये प्रश्न पूछा गया था, 4 पांडव आए थे, तो एक यहाँ पर भगवान आए थे कि जब तक आप मुझे अपने प्रश्न का उत्तर नहीं देंगे तब तक आप पानी नहीं पी सकते हैं। अच्छा, तो उसमें ने चारों ने पानी पिया, आंसर नहीं दिया उनका, तो बेहोश हो गए। ठीक, उसके बाद 5वां ने जब आए ना, तब उन्होंने उत्तर दिया, और जैसे उत्तर दिया तब बोले कि हम एक भाई को आपको जीवित कर सकते हैं, बाकी 3 को नहीं। तो वो बोले कि हमारे सगे भाई को 3 मत करो, हमारे चाचा का जो लड़का है ना, क्योंकि हम 4 हैं और हमारे चाचा का लड़का एक ही है, तो आप उसको जीवित करो, क्योंकि उसकी वो माँ के पास भी एक लड़का रहेगा, मैं भी रहूँगा एक। तो इतना बोले, वो जो भगवान थे उनकी ये बात बहुत पसंद आई हो, तो बोलेगा आपकी बात मुझे बहुत अच्छी लगी, आप जाओ सारे भाइयों के साथ आप घर जाओ। तो ये इधर की ऐसी स्टोरी है। तर बघितलं असेल, हा असं दिसत नाही पंडित, पण आहे खरा पंडित. तर हे जे पण काय बोलते ते खरं आहे. बाकी तुम्हाला काय माहिती असेल नसेल तर तुम्ही कमेंट करा. जो देखा होगा महाभारत, ये सीन आया है, ये सीन यहीं पर आया है। हमारा चित्रकूट जो है ना, रामभूमि, और ये मध्य प्रदेश का सतना डिस्ट्रिक्ट में है। ये दोनों का बॉर्डर में, यहाँ पर धारकुंडी के बाद में अभरखंड कुंड के नाम से जाना जाता है। आप गूगल में चेक कर सकते हैं, बहुत अच्छा प्लेस है। और आप भी आओ। ओके, आएंगे. जय सियाराम. जय सियाराम. तुला एकदम मस्त चांगल्यापैकी माहिती आहे त्याला, म्हणजे सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तर मगाशी त्यांनी 4 पांडव म्हणजे ते एक्सायटेडमध्ये बोलला, पण ॲक्च्युली 5 पांडव आहेत ते. पण नाही काय लोकांना समजेल, कारण मी खाली त्याच्यात कॅप्शनवर खाली टाकलं आहे बघा स्क्रीनवर, की 4 नाही 5 पांडव. ओके, तो बुलचूक मिस्टेक. मला दिसते की नाही दिसते माहीत नाही, पण इथं बघा हिरण आहे. ही बघा इथं हिरण आहे. हिरण म्हणजे अख्खा झुंड आहे तिथे हिरणचा. बोल, तो बघा दिसला का हिरण? हे बघा हिरण, अख्खा हिरणचा झुंड आहे इथं. आता MP सोडले, आम्ही आता UP मध्ये एंटर करत आहोत. हा जो गेट आहे ना, हा UPचा गेट आहे. वेलकम टू UP मध्ये आले रोड चांगले झाले. UP मध्ये आले रोड चांगले झाले बघा, सिमेंटचे रोड आले, आणि तिकडे रोड साधे होते. जंगल आहे, हरणी बिरणी आहेत, वाघ बिग कोल्हे बिल्ले दिसतील बघा, तुम्हाला दाखवतो मी. जनता काय खतरनाक सनसेट आहे. आणि सनसेट तर नाही दिसणार तुम्हाला, कारण की सनसेट मागे होतोय, पण जो राईचा कलर दिसतोय ना बघा, वा रे वा विरो, तुझ्यामुळे काय काय बघायला भेटते यार, मस्त मजा येते. पण खतरनाक सनसेट, आणि पक्षी बिक्षी चाललेत बघा कसे. तेरी झलक शर्फी. एक गाडी आपली पुढे गेली, आणि वरती थवा बघा, पक्ष्यांचा थवा. थवा 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 थवा. आम्ही ना आता चित्रकूटला एंटर केली, इथनं हायवे सोडलाय, घाट सोडलाय, आणि या भावाकडे आपण चाय प्यायला थांबलोय. मस्त आपली पोरं पण इकडे बॉन फायर घेत आहेत. विरू थंडी लग रही है, गर्मी हो रहा है? फटी है सर, बहुत ज्यादा ठंडी है. मस्त बॉन फायर घेत आहेत. हा भाऊ इकडे बसले, आणि आपला एक झोपाळू माणूस बघा बघा, सदन झोपत असतो गाडीतच. सगळे बाहेर ना आतमध्ये आहे. बाकी मजा तर लय. आता रात्रीचा प्लॅन सेट आहे, तिकडे जाणार, स्टे करणार याच्या मित्राकडे यांच्या. आणि लाईट बघा, लाईट डिस्को डिस्को डिस्को. मस्त मांजीनी त्याच्या मित्राकडे इथं बॉन फायर केलंय, आणि मस्त पैकी आम्हाला असं सगळ्या ठिकाणी असे गाद्या बिद्या दिल्यात बसायला. सगळेजण बसलेत गाद्यावर, बुट्ट बिट्ट काढलीत. आता आम्ही मस्त इथं बसणार, थोडं वेळ, लय थंडी आहे. आणि इथंच आम्हाला तो जेवण वगैरे गरम गरम, म्हणजे चपात्या भाकरी काय असेल ते बनवून देणार. बाकी एकदम माहोल तले खतरनाक बनवले. हा मेरू क्या बोल रहे, खतरनाक जबराट. तर आम्ही जेवूयात मस्त. आणि हो, हा व्लॉग मी इथेच एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.